नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आत्ताच देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल आणि आता लोकसभेचे म्हणजे आपल्या देशाचे उपराष्ट्रपती त्यांची ते त्या भेट घेणार आहेत. श्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. आणि या सगळ्या प्रभावामध्ये मला असं लक्षात आलं की पार्थ पवार हा जो अँगल आहे इन अ पॉझिटिव्ह वे, तो आपण थोडासा दुर्लक्षितच केला. म्हणजे खरं म्हणजे आत्ता इतक्या बातम्या येत आहेत पार्थबद्दलच्या. आज 2 बातम्या आल्यात आणि पार्थ पवारचा स्वभाव बघता तसं झालंच नसेल असं काही नाहीये. एक किस्सा आत्ता सांगायला हरकत नाही. तो श्री अजित पवार यांच्या अंत्यविधीच्या आधी झाला की नंतर झाला हे मला इतक्यात सांगायचं नाही, पण वेळ आली तर ते पण मी सांगेन, कारण ती एक इनसाइड स्टोरी आहे. सो पार्थ पवार, सुनेत्रा वहिनी आमच्यासाठी ताई, कारण मी ज्या जिल्ह्याचा त्याच त्या जिल्ह्याच्या, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, आणखी काही मंडळी एका ठिकाणी होती किंवा विमानात होती असं पण म्हणूया फॉर दॅट मॅटर. तर अजितदादांचं दुर्दैवी निधन झाल्यानंतर चर्चा व्यापक पातळीवरती सुरू झाली तिथेच. आणि त्याच्यामध्ये पार्थ पवारने असं म्हणतात की अलीकडेच एक दुर्दैवी मृत्यू महाराष्ट्रात झाला, त्याचा संदर्भ देत जे काही राजकीय निर्णय घ्यायचे ते तातडीनं घेतले गेले पाहिजेत असं म्हटलं. त्याच्यानंतर त्या विमानामध्ये किंवा त्या ठिकाणी असलेली बरीचशी मंडळी थोडीशी आश्चर्यचकित झाली. बरं, आणखी एका ठिकाणी अशीच गोष्ट घडली. त्यावेळेला तर भारतीय जनता पार्टीचे 2-3 आमदार उपस्थित होते. सो एक शक्यता जी अजून आपण फार त्याच्याकडे बारकाईनं बघितलेलं नाही, कारण पार्थ पवार यांचं हे जे राजकारण ते 2.0 पद्धतीनं सुरू झालंय. कारण जी निवडणूक मावळबंद लढली, तो सगळा भाषणाचा फियास्को, स्वतः शरद पवारांची भूमिका नव्हती की पार्थ पवारांनी निवडणूक लढावी, तिथे झालेला पराभव, त्यानंतर पार्थ पवारांचं कोशात जाणं. पण मध्ये विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने 1-2 वेळेला भेटलो मी, तेव्हा पार्थ पवार वॉज डिलिंग विथ डिझाईन बॉक्स, अजित पवारांचे सगळे निर्णय प्रक्रिया वगैरे याच्यात ही वॉज इन्व्हॉल्व. त्यामुळे पार्थ पवारांची राजकीय महत्वाकांक्षा असेल का, तर होती, कारण लोकसभेची निवडणूक लढण्याचा अट्टहास आग्रह होताच. तो अँगल ह्या सगळ्या घडामोडीत आपण विसरतोय. मला जेवढे काही इनपुट्स आहेत, कुणी काही म्हणू देत, की सुनेत्रा वहिनींचा जो काही शपथविधी झाला, सुनेत्रा पवार यांचा, त्या शपथविधी मागे बाकीचे काही एक्सटर्नल फॅक्टर्स असतीलच, नसतील असं नाही. कारण शरद पवार गटाच्या मंडळीनं ज्या पद्धतीनं शपथ आत्ताच या विलिनीकरण आत्ताच झालं पाहिजे वगैरे सांगायला सुरुवात केली आणि त्याची परिणिती असावी कदाचित, एक प्रकारचं अविश्वासाचं वातावरण तयार झालं. पण या सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीमध्ये पार्थ पवार हॅज प्लेड अ क्रुशियल रोल. पार्थ पवारच त्या भूमिकेमध्ये आधी आले की हा शपथविधी वेळेत झाला पाहिजे, आणि म्हणून तो शपथविधी झाला ह्याच्याबद्दल माझ्याकडे क्रेडिबल असे इनपुट्स आहेत. तो अँगलच आपण मिस केला. कारण आज पार्थ पवार दिल्लीत आईच्या बरोबर आहेत. ऑब्व्हियसली ज्या पद्धतीचं दुःख आज त्या कुटुंबावरती आहे, आणि सुनेत्रा पवारांना तशा अर्थाने व्यापक अनुभव नाहीये राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून. आणि कालही आपण बघितलं की पार्थ पवारांच्या डोळ्यात अश्रू होते जेव्हा सुनेत्रा वहिनींनी तिथे चार्ज घेतला. सो तो भाग मी का सांगतोय, तर आता ज्या 2 बातम्या येत आहेत त्याचा अँगलच फार महत्वाचा आहे. एक बातमी आहे ती दैनिक पुढारीनं प्रकाशित केली आहे, मी पूर्ण वाचली. एक बातमी आहे जी बारामतीतनं येते आहे. एका बातमीमध्ये असं म्हटलं की पार्थ पवार वॉन्टेड टू बी म्हणजे राजकीय आपल्या पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष व्हायला इच्छुक आहेत. जी बातमी मी महाराष्ट्राला पहिल्यांदा सांगितली, आणि हा काय मीपणा नाहीये, इतके इनपुट्स येत राहतात, त्याला थोडंसं पडताळून पाहून फॅक्टर्स वेगवेगळे चेक करून अनेकांशी बोलून ती जी 30 आमदारांची बैठक झाली, आता सांगायला हरकत नाही, कारण मी थोडंसं सुरुवातीला ज्या पद्धतीचं वातावरण होतं, तर आपण एक डिसेन्सी पाळली पाहिजे असं माझं मत आहे. पत्रकारिता करत असताना अनेक गोष्टी तुम्हाला माहिती असतात, पण तरी सुद्धा वातावरण, त्याच्याबरोबर त्याचे होणारे सामाजिक परिणाम वगैरे ह्या सगळ्याचा विचार केला पाहिजे. सो सुनेत्रा पवार यांची विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड झाली, त्याच्यानंतर शपथविधीचा प्रत्यक्ष सोहळा झाला, मध्ये 2-2.5 तासाचा गॅप आहे. त्यावेळेला नाशिकच्या असलेल्या सरोज आहेरे यांनी काय भूमिका बजावली, असे कोण लोक होते की ज्यांना असं वाटत होतं की आपल्या पक्षामध्ये आपल्या स्वजातीयांच्या मंडळींचं वर्चस्व असायला हवं, ना की हे 3-4 लोक जे पुढं पुढं करतायत त्यांचं. आणि त्याच्यातनं मग चर्चा व्यापक पातळीवरती झाली. त्याच्यात राज ठाकरेंनी भर टाकलीच होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष हा पटेल नसून पाटील व्हायला हवा. खरं तर ते त्यांचं काम नाही आहे, दुसऱ्या पक्षाबद्दलची मतं मांडायचं काय कारण आहे.
पण असं असतं की राजकारण असं कधीही एकटं चाललंय असं होत नाही. त्याला 2-3 पदर असतात, कुणीतरी काही बोलत असतं. आज नाही का संजय राऊतांनी तो पूर्व विदर्भातला नेता कोण असा प्रश्न उपस्थित केला. मी ते सांगेन महाराष्ट्राला, की कोण पूर्व विदर्भातले नेते आहेत की ज्यांच्याबद्दलच्या नावाची चर्चा श्री रोहित पवार यांच्या त्या प्रेस कॉन्फरन्समुळे झाली. पण मला पार्थ पवाराचा अँगल सोडायचा नाहीये. सो त्या दिवशी त्या आमदार महोदयांनी ज्यांची 30 जणांची सही होती, त्यांनी काय भूमिका बजावली आणि मग तिथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरती कोण असावा अशी चर्चा ही सुनेत्रा पवार यांच्या नावावरती येऊन ठेपली. आता तीच चर्चा पार्थ पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील इथपर्यंत आलेली आहे. कारण आता राज्यसभेची जी काही मुदत आहे सुनेत्रा पवार यांची, ज्याचा त्यांनी राजीनामा दिलाय, कारण एकाच वेळेला तुम्ही दोन्ही सभागृहाचे सदस्य असू शकत नाहीयेत, तर तो राजीनामा दिल्यानंतर जी जागा राज्यसभेची रिक्त झालेली आहे त्याचा कालावधीच 2-2.5 वर्षाचा आहे. त्यामुळं 2-2.5 वर्षाचं सभासदत्व न घेता सभागृहाचं 6 वर्षासाठी पूर्ण वेळ राज्यसभेचं सदस्यत्व घ्यायचं आणि राष्ट्रीय राजकारणातून तिथून सुरुवात करायची. पण त्याच्या आधी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून स्वतःच्या नावाबद्दल पार्थ पवार आग्रही असल्याची बातमी दैनिक पुढारीने छापली आहे. पार्थ पवारांचा एकूण अनुभव, त्यांचा कुटुंबातला वावर वगैरे पाहतात ती नाकारण्याचं काही कारण मला तरी दिसत नाही. दुसरी बातमी आहे ती जय पवार आणि पार्थ पवार यांच्यातल्या विसंवादाची. मी मतभेद वगैरे म्हणणार नाही, असू शकतो विसंवाद. तो आहे तो अजित दादा पवार यांची जे स्मृतीस्थळ किंवा त्यांच्या आठवणीचं संग्रहालय जे उभा करायचंय त्याच्यावर. आता जय पवारांचं मत असं आहे, असं म्हणतात की अजितदादांचं स्मारक तिथे बारामतीमध्ये व्हावं आणि जे संग्रहालय आहे ते पुण्यामध्ये व्हावं. त्याचं उलटं मत आहे पार्थ पवारांचं जयच्या विरोधात. म्हणजे विरोधात म्हणण्यापेक्षा वेगळं, की दोन्ही गोष्टी बारामतीच व्हाव्यात, कारण त्यांची कर्मभूमी, जन्मभूमी वगैरे सगळं आहे. सो हा जो अँगल आहे ना पार्थ पवारांचा, तो अँगल भविष्यामध्ये पण क्रुशियल असणार आहे. माझे शब्द तुम्ही लक्षात ठेवा मी काय म्हणतोय ते. आणि त्यामुळं पक्षाच्या एकूणच वाटचालीमध्ये, पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये, आपल्या कुटुंबातल्या सदस्यांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये पार्थ पवारांची भूमिका ही न दुर्लक्षित करता येण्यासारखी आहे. म्हणजे ह्या निर्णय प्रक्रियेमध्ये जसं मी अत्यंत विश्वासानं तुम्हाला सांगितलं की सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथ घेण्याच्या सगळ्या ह्या राजकीय प्रक्रियेदरम्यान पार्थ पवारनी, अर्थात मुलगा म्हणूनच असणार आहे ते, पण शेवटी तो काही एका मुलाचा निर्णय नाही, एक राजकीय निर्णय, ही प्लेड अ क्रुशियल रोल. आणि त्या दिवशीची सकाळची प्रेस कॉन्फरन्स तुम्ही आठवून पहा, कारण पार्थ पवाराचं आणि आत्याचं बऱ्यापैकी सख्य आहे असं दिसतंय. कारण आत्यानीच पार्थ पवाराला, त्यांच्या पक्षातनं पण त्यांच्यावरती खूप टीका झाली. मी बोलतोय सुप्रिया सुळेबद्दल, की ज्या मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये टीकेची झोड उठली होती आणि आता राज्य सरकारनं बहुधा असं ठरवलंय दिसतंय की पार्थ पवारला पूर्ण क्लीन चिटच द्यायची, कारण ते जे 21 कोटी रुपये वसूल करायचे होते त्याच्याही विरोधामध्ये आमेडिया कंपनी कोर्टामध्ये गेली. सो जेव्हा मुंडव्याचं प्रकरण बाहेर आलं तेव्हा सुप्रिया सुळेंनी खूप मोठी भूमिका घेऊन पार्थ असं काही करेल असं मला वाटत नाही वगैरे असं म्हटलं. आता हे आत्याचं प्रेम आहे, पण तुम्ही युआर अ पॉलिटिशियन, तुम्ही एका दुसऱ्या अपोजिशन पॉलिटिकल पार्टीचे नेते आहात. हे सगळं जर आपण आता जोडून आणलं तर ते येतं त्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेमध्ये. हिअर ऑल्सो पार्थ पवारांची भूमिका खूप महत्वाची आहे. ज्या दिवशी शरद पवारांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्यांनी सांगितलं की सुनेत्रा पवार ज्या दिल्लीला गेल्या ते काही मला सांगितलेलं नाही, त्याच्या दुसऱ्या दिवशीचा घटनाक्रम बघा. दुसऱ्याच दिवशी ज्या वेळेला शपथविधी सोहळा मुंबईमध्ये सुरू होता त्यावेळेला आज दिल्लीमध्ये असलेले पार्थ पवार हे मुंबईमध्ये शपथविधीच्या सोहळ्याला न जाता बारामतीमध्ये थांबले. ते आपल्या आजोबाच्या भेटीला गेले शरद पवारांच्या. मग तिथं पवार कुटुंबातले इतर सदस्य एकत्रित आले आणि त्यानंतर पवार कुटुंबांची एकमेकाबद्दलची बदललेली भाषा तुमच्या लक्षात येत असेल. सो हिअर इज अ पार्थ पवार अँगल, की पार्थ पवारने तिथे जाऊन काय सांगितलं, आजोबांचं कसं समाधान केलं असेल, अनेक अर्थाने म्हणतोय मी, किंवा सुप्रिया सुळे यांना काय सांगितलं असेल, कारण सगळ्यांचीच भाषा त्यानंतर बदलली आहे. कुणीही विलिनीकरणाबद्दल बोलत नाही. उलट शरद पवारांनी राज्यसभेत अर्थसंकल्पीय भाषणाला जाण्याच्या ऐवजी बारामतीमध्ये थांबणं योग्य त्यांना वाटलं आणि मग बैठकांचं सत्र झालं. शरद पवारांची तब्येत बिघडल्यानंतर सुनेत्रा पवार इथे आल्या. तिथे जवळपास 70 मिनिटाची त्यांची चर्चा झाली आणि त्याच वेळेला त्यांच्या कुटुंबातला आणखीन एक आनंदाचा सोहळा, तो खूप खाजगी गोष्ट आहे, आय डोंट वॉन्ट टू कमेंट ऑन इट, पण तो एक आनंदाचा खाजगी सोहळा जो सुप्रिया सुळे यांच्या आयुष्यातला एक महत्वाचा आनंदाचा सोहळा असेल. या सगळ्या एकत्रित घडामोडी, शरद पवारांची ढासळलेली तब्येत आणि आता दिल्लीत सुरू असलेल्या बैठकांचं किंवा मुख्यमंत्र्यांचं जाणं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये पार्थ पवार
हा एक महत्वाचा अँगल आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे मी नीट संगती लावून तुम्हाला सांगितले. यातले बरेचसे इनपुट्स माझ्याकडे आहेत, होते. काही सांगितले, जसं रोहित पवारांनी काल प्रेस कॉन्फरन्समध्ये जे मुद्दे मांडले, 90% मुद्देही मी महाराष्ट्राला ऑलरेडी सांगितले होते विथ द हेल्प ऑफ अ कॅप्टन गौरव जाधव. त्यामुळं त्या प्रेस कॉन्फरन्समधले सगळे संदर्भ मला सांगता आले. मी थांबतो इथे. माझा प्रयत्न आहे की महाराष्ट्राच्या हिताची, मग ते राजकीय दृष्ट्या असेल, सामाजिक दृष्ट्या असेल, अशी प्रत्येक गोष्ट महाराष्ट्राला सांगायची. मी ते सांगेनच तुम्हाला की पूर्व विदर्भातले कोण कोण नेते आहेत की जे पार्थ पवार या रोहित पवार यांच्या त्या प्रेस कॉन्फरन्स नंतर चर्चेत आहेत. थांबूया.